केले फलंदाजीसाठी खर्डी प्रीमियर संघाला. तो नेक्स्ट मॅच असेल आता चालू मॅच दहीगाव श्रीराम खर्डी यांच्यामध्ये द्वंद्व युद्ध. धावा इथे विजयासाठी बनवायचे 70 धावा आणि दहीगाव संघाचे फलंदाज स्ट्राईकला असेल विकी, ते देखील आमच्या गावचे जावई आहेत. आणि नॉन स्ट्राईकला असेल कुणाल पांढरे, तो देखील एक चांगला फलंदाज या विभागामध्ये मानला जातो. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजा मार्फत पाहायला भेटेल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय खर्डी संघाकडून रोहित, त्यांनी देखील इथे फलंदाजी चांगली केली. त्याच्या बॅटमधून इथे 2 षटकार पाहायला मिळाले मागच्या इनिंग मध्ये. स्ट्राईकला असेल विकी, नॉन स्ट्राईकला असेल कुणाल. पहिला चेंडू विकी साठी, कुणाल याचा, रोहित याचा. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, व्हाईट यॉर्कर इथे हाताळला. पहिला चेंडू डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी इथे रोहित याची. पुन्हा एकदा विकी साठी. ओ इथे फटका फसलाय आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण, कॅच कंप्लीट केलाय आणि मोठा झटका लागलाय दहीगाव संघाला विकी याच्या स्वरूपात. विकी एक नावाजलेला फलंदाज, मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो. आता मात्र त्यालाच डगआउटच्या दिशेने माघारी पाठवलंय. पहिल्या चेंडूवर मोठा धक्का दहीगाव संघाला विकी याच्या मार्फत. 2 चेंडू 1 विकेट इथे रोहित याने मिळवले. एकही धाव इथे अजूनपर्यंत आलेली नाही. दोन्ही चेंडू चांगले हाताळलेत रोहित याने. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात अजय आणि कुणाल यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आपल्या संघाला पुढे नेण्याची. पण गोलंदाजी पाहायला मिळते खर्डी संघाकडून. जबरदस्त गोलंदाजी रोहित याची. एक ऑलराऊंडर खेळाडू. जरा स्पीडअप करायचे दोन्ही संघाने, भरपूर मॅचेस इथे कव्हर करायचेत आपल्याला. पुढील चेंडू अजय साठी. ओ हेलिकॉप्टर इथे खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली. 1 धाव इथे कंप्लीट केली. संघाचं खातं इथे 1 धावेने ओपन झालंय. 3 चेंडू 1 गडी बाद 1 धाव. स्ट्राईकला जातो एक कुणाल, एक लेफ्ट हँड बॅट्समन, चांगला बॅट्समन दहीगाव संघाचा. खूप मोठ्या आशा असतील कुणाल याच्यावर, कारण की टार्गेट इथे बनवायचंय 70 धावा. चांगली फलंदाजी करावी लागेल, परंतु पाहायला गेलं तर तितकीच चांगली गोलंदाजी खर्डी संघाची पाहायला मिळते. पहिले षटक रोहित हाताळतोय. 3 चेंडू इथे कंप्लीट झाले. 4था चेंडू कुणाल साठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, थोडीशी मिसफिल्ड झाली. 1 धाव इथे कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न असेल, दुसरी देखील पेंगली. चांगली फेकी देखील चांगली झाले. 2 धावे इथे कंप्लीट केल्या. धाव संख्या होईल 3. चार चेंडूचा इथे खेळ शिल्लक झालाय. पुन्हा एकदा कुणाल स्टेटच्या दिशेने फटका खेळून काढलाय, परंतु प्रयत्न देखील चांगले केले. श्रीराम याने प्रयत्न चांगले केले, परंतु अयशस्वी ठरलेत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 5 धावफलकावर धावा आहेत 5. 1 गडी बाद केलाय आणि शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, परंतु इथे क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि 4 धाव्यांसाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेलाय. 4 धावा इथे मिळाल्यात कुणाल्याला. 1 षटक इथे कंप्लीट. 1 षटकात धावा आहेत 9. 1 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त 9. स्पीडअप करायचे दोन्ही संघांना विनंती असेल, पण
कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग जास्त नका, भरपूर सामने आपल्याला इथे खेळवायचे आहेत. काही करायचे. खरेदी संघाला इथे विनंती असेल, स्पीडअप करा. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग जास्त करू नका. गोलंदाजीसाठी आता नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं. अबुजर. धावफलक इथे 9. जास्त धावा रोहित याने दिल्या नाहीत. चांगली गोलंदाजी आणि एक मोठा फलंदाज हार्ड हिटर त्याला बाद करण्यात यश मिळालंय. रोहित याला विकी त्याला बाद केलं आणि चांगली गोलंदाजी. फक्त आणि फक्त 9 धावा इथे खर्च केल्या. 1 विकेट घेतली. चांगली गोलंदाजी. अबुजर दुसरं षटक हाताळण्यासाठी एक चांगला गोलंदाज मानला जाईल खर्डी संघाकडून. अबुजर व इथे फुलटा चेंडू होता. जर तो झेंडा आहे त्या बांबूला जर चेंडू लागला असेल तर तो षटकार मानला जाईल. जो भगवा झेंडा आहे त्या बांबूला जर चेंडू लागला असेल तर तो षटकार मानला जाईल. भीमर साठी डिसिजन इथे पेंडिंग असेल. थर्ड अंपायर आमचे चेक केले जाईल, त्यानंतर डिसिजन इथे सांगला जाईल. नो चेंडू असेल, नो चेंडू. +1 7 धावा इथे ऍड केल्या जाईल. धावसंख्या होईल ती 16 धावा. अबुजर गोलंदाजीसाठी आमंत्रित केले पण पहिला चेंडू त्याने नो इथे हाताळला, त्यावर षटकार आणि नोची 1 धाव. 7 धावा अशा टोटल धावसंख्या झाली 16 धावा. पुन्हा एकदा अजय, पुन्हा एकदा इथे फ्रीडचा चेंडू असेल. काहीसा फायदा उचलता आला नाही, झेल उडाला होता. कंप्लीट केलाय. फ्रीड असल्या कारणाने इथे विकेट दिली जाणार नाही. स्ट्राइक वर जाईल कुणाल. 1 धाव इथे ऍड झाली. 17 धावा. अबुजर पुढील चेंडू स्ट्राइक वर असेल. आता मात्र एक हार्ड हिटर फलंदाज, चांगला फलंदाज कुणाल पांढरे. चांगला फटका कुणाच्या बॅट मधून. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण इथे चांगलं झालंय. 1 धाव कंप्लीट. फेकी देखील चांगली, चांगली गोलंदाजी. आता मात्र कमबॅक केला अबुजर याने. त्याला माहित आहे कुणाला एक मोठा फलंदाज, त्याला ते थांबून ठेवावे लागेल. तो मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. धाव संख्या झाली ती 18 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत. अबुजर याने 2 चेंडू. दुसऱ्या षटकात येईल. स्ट्राइक वर असेल अजय, तो देखील एक ऑलराऊंडर मानला जातो दहीगाव संघाकडून. आणि अबुजर याचा चेंडू कव्हरच्या दिशेने. इथे फटका चांगला आहे आणि कोणी तिथे क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हता. 1 बाउन्स
चौकार, 4 धावा इथे ऍड केल्या जाईल. धाव संख्या होईल ती 22 धावा. अजय देखील आता चांगली बॅटिंग इथे करायला लागलाय. 4 चेंडू आणि 12 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. संघाची धाव संख्या येईल ती 22 धावा. 3 चेंडू शिल्लक असतील आणि 3 चेंडू इथे फेकून झालेत. अबुजर याचे काहीसा मागडा ठरतोय इथे. अबुजर रोहितने देखील इथे चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद केला होता. आणि जे आमचे मार्गदर्शक सुनीलजी पाटेकर इथे यांचं आगमन होते, त्यांचं देखील इथे मंडळाकडून सरस स्वागत केलं जाईल. पुढील चेंडू अबुजर याचा स्ट्राईकवर असेल अजय वाघे. ओ इथे चांगला फटका आणि श्रीराम काहीशी मिसफिल्डिंग एकदम कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न असेल ती देखील इथे पूर्ण झाली आणि तो देखील इथे चांगला झाला नाही. एक धाव इथे चोरली गेली. या चेंडूवर धावा मिळतील 3. पंचवीस धावा इथे. पंच 3 धावा ना. चार बॉल इथे झालेले आहेत. 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. दुसऱ्या षटकातील जरा स्पीडअप करायचंय. इथे 2 धावाची पॅनलाइज केलं जाईल खर्डी संघाला आणि ते 2 रन या ओव्हर नंतर ते 2 धावा इथे ऍड केल्या जातील. चला पुढील चेंडू कुणाल साठी. ओ यॉर्क चेंडू, जबरदस्त चेंडू, पूर्णपणे थांबून ठेवलाय कुणालला. अजून पण कुणालच्या बॅट मधून पाहिजे तशी फलंदाजी झाली नाही, परंतु अजय चांगली फलंदाजी करत आलाय. धाव संख्या आहे ती 25. अजून एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. 70 धावांचं इथे टार्गेट असेल ते बघूनच फलंदाजी इथे करावी लागेल. शेवटचा चेंडू असेल स्ट्राईकवर कुणाल. आता मात्र फटका इथे खेचायचा होता आणि आता मात्र इथे मोठा झटका. कुणाल बॅक टू पवेलियन. अबुजर याने शेवटच्या चेंडूवर कुणालला बाद केलंय आणि चांगली विकेट इथे कॅरी केली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 25. विकेट गेले 2. धाव संख्या आहे 25 धावा. 2 षटक इथे कंप्लीट झालेत. चला इथे जास्त टीम मीटिंग घेऊ नका. तुम्हाला विनंती असेल, वारंवार आम्ही सातत्याने विनंती करतोय, खूप मॅचेस इथे खेळवायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय दहीगाव संघाकडून अनिकेत. पूर्णपणे जबाबदारी असेल आता अजय याच्यावर. अजयने 5 चेंडू 15 धावा त्याच्या बॅट मधून आलेले आहेत.
अनिकेत नवीन फलंदाज, स्ट्राईकला असेल अजय, नॉन स्ट्राईकला असेल अनिकेत. आणि पहिल्या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट केली होती. तोच गोलंदाज रोहित खर्डी संघाकडून फोर द विकेटने पहिला चेंडू ते पुल केलाय अजयने. चांगली फेकी, परंतु चेंडू इथे कॅरी केला नाही. पंच आम्हाला दर्शवतात 3 धावा. थोडीशी मिसफिल्ड झाली, फेकी देखील खराब झाली. डिक्लेअरच्या स्वरूपात चेंडू गेला, ती देखील धाव ऍड केली जाईल. चेंडू द्यायचा आहे तिकडे लाईनमॅन. या 3 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकेल 30 धावा. पुढील चेंडू रोहित, स्ट्राईकला असेल अजय. हो, पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू मारायचा होता. गोशांकी क्षेत्रात 2 धाव्यांसाठी. 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरकेल 32 धावा. 2 चेंडू, चांगली गोलंदाजी. मी मगाशीच म्हटलं होतं पहिल्या षटकात देखील त्याने चांगले कोणते मोठे फटके मारून दिले नाही. सर्कलच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी रोहित आपल्या संघासाठी करतोय. फटकेबाजी सुद्धा चांगली गेली. 2 ब्लास्ट त्याच्या बॅट मधून आले. तिसरा चेंडू, स्लोवर चेंडू, फुल टच चेंडू होता, बॅटवर घेतला. इथे पंच दर्शवतात 4 धाव्यांसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 36 धावा. अजून 3 चेंडू इथे शिल्लक. अनिकेतच्या बॅट मधून चौकार, अजय याच्या बॅट मध्ये तिथे चौकार. चौथा चेंडू रोहित, स्ट्राईकला असेल अजय. पुन्हा एकदा इथे बॅटच्या रनआउट मध्ये आणि सरळ फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. आता मात्र अजयचं वादळ इथे मैदानामध्ये घोंगावताना पाहायला मिळेल. चौथ्या चेंडूवर त्याने षटकार खेचलाय. धावसंख्या सरळ पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 42 धावा, 42. आणि इथे समीकरण झालंय 14 चेंडू 28 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं पूर्णपणे जबाबदारी दैगाव संघाची अजय याच्यावर असेल आणि तो देखील येथे रंगात आलाय. त्याच्या बॅट मधून नुकताच ब्लास्ट. समीकरण इथे बनलं गेलंय. 14 चेंडू आणि 28 धावेची गरज असेल विजय होण्यासाठी. गोलंदाजी चांगली करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये रोहितने यशस्वी केलं होतं सगळ्यांना. दोन चेंडू इथे शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. 14 चेंडू आणि 28 धावा. स्ट्राईकला अजय, चांगली फटकेबाजी अजय याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉब केलाय, फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार अजय याच्या बॅट मधून. सुंदर फटका बॅटच्या रनर मध्ये होता, सरळ फेकून दिलाय पार्किंग लॉट मध्ये 6 धाव्यांसाठी. समीकरण चेंज झालंय. 13 चेंडू आणि 22 धाब्याची गरज. शेवटचा चेंडू असेल रोहित. तिसरा येईल का अजयच्या बॅट मधून? ओ, आता मात्र कमबॅक केलाय रोहित याने. निर्धाव चेंडू तो देखील अजय मारण्याच्या प्रयत्नामध्ये होता, बीट झाला. 12 चेंडू 22 धाब्याची गरज. 3 षटक इथे कंप्लीट झालेत. आता समीकरण झाले 12 चेंडू 22 धाब्याची गरज असेल. धाव फलकावर धावा आहेत 48 धावा. 2 विकेट इथे गेलेल्या आहेत दैगाव संघाच्या, परंतु अजय आणि अनिकेत. नेक्स्ट मॅच असेल गावदेवी स्पोर्ट्स लाहे आणि खर्डी प्रीमियर लीग. तो देखील एक चांगला मॅच पाहायला मिळेल.
टॉस इथे गावदेवी स्पोर्ट्स लाईव्ह संघाने विन होऊन गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले फलंदाजीसाठी. जास्तची टीम मीटिंग नकोय. बारा चेंडू 22 धावा. जास्तीचा वेळ तुम्ही घेताय. भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. आजचा पहिला दिवस असल्यामुळे काहीसा उशीर होतोय आपल्याला. चला पंच थोडस कॉपरेट करा आम्हाला. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे अजय. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 10 चेंडू तो खेळलाय आणि धावा त्यांनी जमा केल्यात 34. 34 धावा. चांगली फलंदाजी. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय खर्डी संघाकडून. गणेश वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी गणेश राईट आर्म ओव्हर द विकेटने कॉमेंट्री बॉक्स एन कडून सज्ज झालाय. गणेश स्ट्राईकला अनिकेत. हो काय गोलंदाजी आहे. पूर्णपणे इथे रोखून ठेवलं. फलंदाजाला समजलंच नाही चेंडू आला कसा आणि गेला कसा. इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट इथे गेलेले अनिकेत याची. गणेश देखील चांगला पहिला चेंडू हाताळलाय. 11 चेंडू 22 धावेची गरज असेल. आता मात्र स्ट्राईकला गेलाय अजय ज्याच्या बॅट मधून 10 चेंडू मध्ये 34 धावा आलेल्या आहेत. तोच फलंदाज. पूर्णपणे जबाबदारी असेल अजयच्या खांद्यावर आपल्या संघाची पालखी पुढे घेऊन जाण्यासाठी. 11 चेंडू आणि 22 धावेची गरज असेल. आता मात्र अजय असेल स्ट्राईकला. गोलंदाजी ट्रॅकवर गणेश. दुसरा चेंडू व फुलटा चेंडू ते बॅटच्या रनर मध्ये आला आणि फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी मगाशीच म्हटलं होतं अजय जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना दोन्ही बाजूला आहे. खर्डी संघाने जर चांगली गोलंदाजी केली अजयला जर माघारी पाठवलं तर गेम मध्ये परत येऊ शकतात. आता समीकरण आहे 10 चेंडू 16 धावा. आणि दहा चेंडू 16 धावेची गरज. खूप चांगला रोमांचक इथे सामना प्रेक्षकांना पहिल्या दिवसामध्ये रफ अँड टफ सामना इथे पाहायला मिळतोय. चौथा सामना जबरदस्त फटकेबाजी. पुढील चेंडू स्ट्राईक वर अजय. हो इथे मारण्याच्या प्रयत्नामध्ये इथे पायाला ब्रश होऊन डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये चेंडू गेलाय. स्ट्राईक वर असेल तो अजय. एकदा इथे ऍड केली जाईल. 9 चेंडू 15 धावा. वैयक्तिक 42 धावेवर खेळतोय अजय. 13 चेंडू आणि 42 धावा त्याने कुठल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. ओ आणि आता मात्र इथे दांड्या उद्ध्वस्त केल्यात. मोठा इथे मासा गळाला लावलाय. चांगली गोलंदाजी गणेशाची. आता मात्र कमबॅक केलाय. पुन्हा एकदा गेम मध्ये वापसी. मी मगाशीच म्हटलं होतं गोलंदाजी चांगली केली अजयला जर बाद केलं तर गेम मध्ये वापसी होऊ शकते खर्डी संघाची आणि तेच इथे पाहायला मिळते. अजय याचा ट्रिपल चित केलाय. गणेश नाईस बॉलिंग. आणि समीकरण 8 चेंडू 15 धावा. 8 चेंडू आणि 15 धावा. चांगली गोलंदाजी. चला कोणत्या प्रकारची श्रीराम तुम्हाला विनंती असेल कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नकोय. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतोय.
नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये दहीगाव संघाकडून दीपक. अजय याने खूप चांगल्या प्रकारे इथे फटकेबाजी केली, संघाला तो पुढे घेऊन जात होता, परंतु गोलंदाजी देखील ताकदीची पाहायला मिळाली गणेश याची. चला इथे सामना चालू करायचा आहे. पंचम दीपक नवीन फलंदाज आहे दीपक. बघू 8 चेंडू मध्ये 15 धावा तो करू शकतो आणि मॅच विजयी करून देऊ शकतो का गणेश. नेक्स्ट बॉल 5वा चेंडू 4थ्या षटकातील. ओ काय गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी, वेगावर इथे स्वार होतोय गणेश. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वलन घेतोय, निर्धाव चेंडू. 7 धावा, 7 चेंडू आणि 15 धावेची गरज. जबरदस्त गोलंदाजी. पंधरा धावा आहेत आणि बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 7 चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू असेल. जबरदस्त मॅच पाहायला मिळते प्रेक्षकांना. पुढील चेंडू, अरे आता मात्र घुटना टेक तमाशा देख करायचा होता आणि ते चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार, घुटना टेक तमाशा देख. या षटकाराने धावसंख्या होईल ती 61 धावा. आता बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 6 चेंडू 9 धावे ची गरज असेल. चेंडू आणि 6 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल. आणि ते श्रीराम खर्डीकर यांचे बिग फॅन इथे आलेले आहेत. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांना थोडासा सपोर्ट करायचा आहे आणि सेल्फी काढून द्यायचे. सर्वांनी टाळ्या वाजवायचे आहेत. चला इथे सामना चालू करायचा. पंचम समीकरण आहे 6 चेंडू आणि 9 धावा. स्ट्राइक वर असेल तारा. हा देखील एक चांगला प्रदीप. स्ट्राइकला असेल प्रदीप, सॉरी. आणि गोलंदाज इथे अनिल. 6 चेंडू 9 धावा. चला स्पीडअप करायचंय जरा. जास्तीचा वेळ तुम्ही घेताय. वारंवार तुम्हाला सूचना दिल्या जातात. यापुढील सर्व सामने 4 षटकांचे खेळवले जातील. सर्व संघाने याची नोंद घ्यायची आहे. जरा फास्ट खेळवायचंय खर्डी संघ. अनिल शेवटचं षटक. ओ इथे पहिला चेंडू इथे नो आणि फ्रीड इथे फलंदाजाला इथे मेजवानी असेल. सहा चेंडू आणि 8 धावा असेल. पंच दर्शवतात इथे फ्रीड असेल. फलंदाजासाठी इथे मेजवानी असेल. ओ चांगला फटका आणि फ्रीडचा इथे पुरेपूर इथे फायदा गेलाय. सामना पूर्णपणे इथे झुकलाय दहीगाव संघाकडे. प्रदीपच्या बॅट मधून इथे गोल्डन 6.
चला नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचे दोन्ही टीम. खर्डी प्रीमियर लीग आणि गावदेवी स्पोर्ट्स लाये. 5 चेंडू 2 धावेची इथे विजय होण्यासाठी गरज असेल दहीगाव संघाला. आता मात्र इथे निर्धाव चेंडू, कोणत्या प्रकारची इथे रन आली नाहीये. दत्ता फरडे सर इथे आम्हाला तुम्ही जॉईंट व्हायचे. फुलटा चेंडू फटका इथे फसलाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांच वाढू शकतो का? यस, फलंदाज इथे बाद. आता समीकरण 3 चेंडू आणि 2 धावेची गरज असेल. नवीन फलंदाज सुयक दहीगाव संघाकडून 3 चेंडू 2 धावेची गरज असेल. चला स्पीडअप करायचंय. खूप सामने आपल्याला खेळवायचे आहेत अजूनपर्यंत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय दत्ता फरडे सर यांना. इथे एक धाव घोषांकी क्षेत्रात आणि आमचे समालोचन खूप असं व्यक्तिमत्व दत्ता फरडे सर. आजच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज इथे तुम्हाला पाहायला मिळेल. इथे समीकरण 2 चेंडू 1 धावेची गरज असेल दहीगाव संघाला विजय होण्यासाठी. चला स्पीडअप करायचे, थोडं स्पीडअप करायचे. चला स्पीडअप करायचंय थोडा. 1 धावेची गरज असेल. सुयक स्ट्राइकला असेल तो दहीगाव संघाचा फलंदाज. स्पीडअप करायचंय थोडा. चला हो इथे डॉट चेंडू. जर एसटी रक्षकाच्या हातात जर चेंडू जर गेला तर कोणत्या प्रकारचे धाव घेतली जाणार नाही, सर्वांनी लक्षात घ्यायचंय. तो डॉट बॉल असेल. कोणत्या प्रकारची विकेट, कोणत्या प्रकारची धाव नसेल तो डॉट चेंडू ग्राह्य धरला जाईल. सर्व संघांनी नोंद घ्यायची. तर रोमांचक सामना, रंगतदार सामना. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. कोण बाजी मारेल? 1 चेंडू 1 धाव आणि दहीगाव संघाने इथे विजय मिळवलाय. हार्दिक असं अभिनंदन असेल. चांगला खेळ केला दोन्ही संघाने. मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये